नमस्कार, मी बाबू पोटे। आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। नजर टाकूयात हेडलाईन्सवर। पार्थ पवार म्हणजे रखडलेले प्रश्न सोडवण्याचे सामर्थ्य असलेला सुशिक्षित उमेदवार, राष्ट्रवादीच्या युवती संघटक प्रतीक्षा लाड यांचे प्रतिपादन। ईडीची पीडा टाळण्यासाठी उद्धव ठाकरेंचा अफजल खानाला मुजरा, धनंजय मुंडे यांची बोचरी टीका। उद्घाटनाच्या वादात पर्यटकांची गैरसोय, दिव्यागरमधील स्वच्छतागृह 3 वर्ष कुलूप बंद। अलिबाग जिल्हा कारागृहात प्रेरणा आणि मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन। शेडूंगमध्ये एकवीरा आईचा पालखी सोहळा उत्साहात, भाविकांची प्रचंड गर्दी। रामनवमीच्या पूर्वसंध्येला श्रीधर फडकेंच्या गीत रामायणाने रसिक मंत्रमुग्ध। आता बातम्या पाहूयात विस्ताराने। मावळ मतदारसंघातील रखडलेले प्रश्न सोडवण्याचे सामर्थ्य असलेला सुशिक्षित उमेदवार पार्थ पवार यांच्या रूपाने मिळाला असून प्रचारात मिळणारा प्रतिसाद पाहता पार्थ पवार लोकसभेत नक्की निवडून येतील असा विश्वास राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या नेत्या प्रतीक्षा लाड यांनी व्यक्त केला आहे। राष्ट्रवादीचे मावळ मतदारसंघातील उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी खोपोलीत काँग्रेस, शेका पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षांचे कार्यकर्ते प्रचंड मेहनत घेत आहेत। घरोघरी जाऊन पार्थ यांचा प्रचार केला जातोय। राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस दत्तात्रय मसूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या नियोजनबद्ध प्रचाराला मतदारांकडूनही मोठा प्रतिसाद मिळताना दिसतोय। रखडलेले प्रश्न सोडवण्यासाठी पार्थ पवार यांना लोकसभेत पाठवण्याची गरज असल्याचे मत तरुण कार्यकर्त्यांकडून व्यक्त केले जाते। खोपोलीतील सर्व मतदारांना विनंती करतो की एक तरुण तरफदार नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे। पार्थ अजितदादा पवार यांना गाड्याला समोर बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजय करा, कारण एक तरुण चेहरा संसदेमध्ये जाणार आहे। जर जे आपल्या खोपोलीतील मावळमधील जे काय प्रश्न आपले रखडलेले आहेत, हॉस्पिटल असेल किंवा पायाभूत सुविधा असतील, त्या पूर्ण करण्याचं काम पार्थ अजितदादा पवार यांच्या माध्यमातून आपल्याला एक चांगला लोकप्रतिनिधी मिळेल। पवार साहेबांच्या घरातील उमेदवार असल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह प्रचंड वाढला असून पार्थ पवार यांचा विजय निश्चित असल्याचा दावा ज्येष्ठ नगरसेवक मोहन अवसरमल यांनी केलाय। मावळ मतदारसंघ हा आतापर्यंत उमेदवार प्रत्येक वेळेला बाहेरचा किंवा नौका उमेदवार असायचा, परंतु यावेळेला पवार साहेबांच्या घरातलाच उमेदवार असल्यामुळं सर्व कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झालेलं आहे आणि 100% हा पार्थ पवारचा या ठिकाणी विजय आहे। त्याचं कारण असं आहे की पवार साहेबांनी या मावळमध्ये केलेलं, या प्रभागामध्ये किंवा या एरियामध्ये मावळ मतदारसंघामध्ये केलेलं काम आणि भविष्यात त्यांच्याकडून काम होतील अशी खात्री असल्यामुळं संपूर्ण आता या फिरत असताना पब्लिकचा सगळ्याचा पवार साहेबांमुळे प्रचंड आम्हाला साथ मिळते आणि त्या निश्चितपणे 100% निवडून येतील याची खात्री आहे। पार्थ यांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार 17 एप्रिलला खोपोलीत येणार असून राजर्षी शाहू महाराज सामाजिक सभागृहात त्या महिलांशी संवाद साधणार असल्याची माहिती युवती संघटक प्रतीक्षा लाड यांनी दिली आहे। संवाद मेळावा म्हणून धरला जाईल। 17 तारखेला होणार आहे सभागृहामध्ये। आपल्या जे काही आपले इकडचे लोक आहेत ते तुम्हाला माहिती देतील, पण त्या दिवशी तुम्ही जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं ही मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते, कारण की एक प्रकारे महिलांच्या हातात खूप काही मोठं पावर दिलेली आहे। 50% आपण आहोत आणि नक्कीच एकदा महिलेने ठरवलं तर ती त्याच्यावरती ठाम राहते। पुरुष इकडे तिकडे करत असतो, कुठेतरी मत बदलत असतो, पण महिलेचं मत ठाम असतं। त्याच्यामुळे महिला खरंच महत्त्वाच्या आहेत आणि आपल्याकडून कुठल्याही समाजातला घटक राहू नये, मग ते स्त्री असतील, पुरुष असतील, युवक असतील, युवती असतील। तर ह्याच अनुषंगाने कुठेतरी आपल्याला 17 तारखेला एक भेट घडून म्हणजे आपली एक भेट होणार आहे सुनेत्रा पवारांची आणि त्याच्यात कुठेतरी आपल्याला संवाद साधायला मिळेल। मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते, आपले मित्रपक्ष असतील, आपला राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप किंवा काँग्रेस असेल किंवा अजून कोणतेही मित्रपक्ष असतील, त्यांना मी सगळ्या महिला कार्यकर्त्यांना, युवतींना एक विनंती करते की जास्तीत जास्त संख्येने आपण तिथं उपस्थित राहूयात आणि नक्कीच त्या दिवशी जे होणारा संवाद असेल तो आपल्यासाठी कुठेतरी फायदेशीर ठरेल, तो कुठेतरी आपल्याला मार्गदर्शन करेल। मावळ मतदारसंघातील रखडलेले प्रश्न सोडवण्याचे सामर्थ्य असलेला सुशिक्षित उमेदवार पार्थ पवार यांच्या रूपाने मिळाला असून प्रचारात मिळणारा प्रतिसाद पाहता पार्थ पवार लोकसभेत नक्की निवडून येतील असा विश्वासही प्रतीक्षा लाड यांनी व्यक्त केला आहे।
पक्षाचे कार्यकर्ता म्हणून मी गावागावात पूर्णपणे फिरते. नक्कीच प्रतिसाद मिळणारा चांगला आहे. लोकांचं जे काही मत आहे आमच्या उमेदवाराबद्दल ते नक्कीच चांगलं आहे आणि पार्थदादांच्या एका उमेदवारीने कुठेतरी आम्हाला एक सुशिक्षित उमेदवार मिळालेला आहे की नक्कीच तो सुशिक्षितही आहे आणि तो कुठेतरी जे काही लोकांचे प्रॉब्लेम्स आहेत किंवा जनतेचे जे काही अडीअडचणी आहेत ते दूर करण्याचं नक्कीच त्यांच्यामध्ये एक सामर्थ्य आहे. तर आम्ही हाच जो मेसेज आहे हेच आमच्या उमेदवाराचं जे काही मॅनिफेस्टो आहे ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. प्रदेश सरचिटणीस दत्तात्रय मसूरकर, नगराध्यक्ष सुमन अवसरमल, अतुल पाटील, संतोष जंगम, किशोर पाटील, शिवानी जंगम यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी, शेकापा आणि मित्रपक्षांचे कार्यकर्ते प्रचारात सहभागी झाले आहेत. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली. स्वाभिमानी असणारी शिवसेना आज शेळीसारखी वागत आहे. ईडीची पीडा टाळावी म्हणूनच उद्धव ठाकरे ज्यांना अफजल खान म्हणायचे त्यांना मुजरा घालायला गेल्याची जोरदार टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम येथे बोलताना केली आहे. भूम येथील नगर परिषदेसमोर भव्य सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना ते बोलत होते. काय अवस्था, अरे ज्याला तुम्ही अफजल खान संबोधलं त्या अमित शहाच्या गुजरात मध्ये जाऊन उद्धव ठाकरे साहेब अमित शहाच्या शामियानात त्या अफजल खानाला मानाचा मुजरा घालून जे गुजरात म्हणलात याच्यासारखी वाईट वेळ सेनेवर यावी दुसरी कुठलीच नाही. आणि का झालं माहितीये, एवढी स्वाभिमानी सेना जी वाघ स्वतःला म्हणते त्या चिमणीसारखी का वागायली याचं कारण असं आहे की आपण इडा पिडा टळू दे म्हणतो ना, इथं ईडीची पिढा टळू द्या. ईडी माहिती आहे ना, ईडी माहिती आहे ना, हा, त्या ईडीची पिढा टळू दे याच्यासाठी अफजल खानाला मुजरा घालायला उद्धव ठाकरे गेले. माईच्या हे जर बाळासाहेब वरून बघत असतील तर काय वाटत असेल त्यांना. शिवसेनेचे उमेदवार ओमप्रकाश निंबाळकर आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव चिठ्ठीत लिहून उस्मानाबाद जिल्ह्यातील कसबे तडोळे येथील एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. त्यामुळे अशा उमेदवाराला तुम्ही संसदेत पाठवणार का, असा सवालही मुंडे यांनी उपस्थित केला. आता एक बातमी आली, लोकसत्ताची बातमी. या उस्मानाबाद जिल्ह्यातल्या एका शेतकऱ्यांनी इथल्या शिवसेनेच्या उमेदवाराच्या नावाने आणि उद्धव ठाकरेचं नाव घेऊन स्वतःचा जीव संपवला. आणि त्या चिठ्ठीत लिहिलंय की ओमराजे निंबाळकर कडून माझी एवढी छळवणूक झाली, एवढी पिळवणूक झाली की माझं जीवन जगणं मुश्किल झालंय, म्हणून मी माझा जीव संपवतोय. असले उमेदवार, काय चाललंय हे सगळीकडे वाटणार चाललंय. एका शेतकऱ्याला त्या शिवसेनेच्या उमेदवाराच्या मुळे स्वतःचा जीव संपवावा लागत असेल तर उद्या जर असले बांडगुळ आपले प्रतिनिधी झाले तर काय व्हायचं आपलं. भूम परंडा वाशीचे आमदार राहुल मोठे यांनी यावेळी युती सरकारच्या नाकर्ते धोरणावर जोरदार टीका केली. भूम तालुक्याच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा विषय आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये. मुख्यमंत्री 4 महिन्यापूर्वी आले आणि छावण्या देतो म्हणून सांगून गेले, परंतु आज सुद्धा आपल्याला जेवढ्या छावण्या पाहिजे तेवढ्या या सरकारने छावण्या दिलेल्या नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आपण मोर्चा काढला. मोर्चा काढल्यानंतर 2-4 छावण्या द्यायला सुरुवात झाली. परवा मी कलेक्टरला फोन केला, जवळजवळ 10 ते 20 गावं आणखीन अशी आहेत की ज्यांना तुम्ही छावणी दिलेली नाही. आणि तुम्ही जर छावण्या दिल्या नाही तर मतदानामध्ये ही सर्व गावं मतदानासाठी बहिष्कार टाकणार आहेत. त्यावेळेस आज 20 ते 25 छावण्याला त्यांनी मान्यता दिलेली आहे. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या तुफानी भाषणामुळे अवघे शहर राष्ट्रवादीमय झाल्याचे पाहायला मिळत होते. बालाजी सुरवसे, संवाद मराठी लाईव्ह, उस्मानाबाद. रायगड जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम खात्याकडून बांधण्यात आलेले स्वच्छतागृह आणि चेंजिंग रूम गेली 3 वर्ष उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत. सध्या ही इमारत वापराविना पडून असून उद्घाटन कुणी करायचं या वादात पर्यटकांची मात्र गैरसोय होते.
जिल्हा परिषदेच्या कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रमाअंतर्गत दिव्य आगार समुद्रकिनारी महिला आणि पुरुषांसाठी चेंजिंग रूम बांधले आहेत। 12.5 लाख रुपये खर्चून हे बांधकाम करण्यात आले असून जिल्हा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष सुरेश टोकरे यांच्या कारकिर्दीत बांधण्यात आलेल्या या इमारतीचे उद्घाटन मात्र झालेले नाही। श्रीकांत शेलार, संवाद मराठी लाईव्ह, श्रीवर्धन। बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती। कुठेही जाऊ नका, लवकरच परत येतोय। पाहत रहा संवाद मराठी लाईव्ह। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, CCTVची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 021 92 26 69 12 72 76 47 38 54। विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात उर्वरित घडामोडी। कारागृह विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर विठ्ठलराव जाधव यांच्या प्रयत्नातून कोकण शांतिदूतचे अध्यक्ष काशीनाथ पारठे यांच्या वतीने अलिबाग येथील जिल्हा कारागृहात प्रेरणा आणि मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। अनेक मान्यवरांनी यावेळी बंदींना मार्गदर्शन केले। अलिबाग कारागृहात प्रेरणा आणि मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते। खोपोलीतील वसंतराव देशमुख मेमोरियल स्कूलचे अध्यक्ष उल्हासराव देशमुख, सरस्वती एज्युकेशन सेंटरचे डॉक्टर जयंत तांबे यांच्या सकारात्मक संवादाने बंदीजम भारावून गेले। कारागृहातून बाहेर पडल्यानंतर चांगला माणूस म्हणून जगण्याची शपथ यावेळी बंदी बांधवांनी घेतली। या प्रसंगी कारागृहाचे अधीक्षक सुहास पवार, कोकण शांतिदूतचे अध्यक्ष काशीनाथ पारठे, रायगड जिल्हाध्यक्ष दीपक पाटील उपस्थित होते। चांगल्या पद्धतीचे अनुभव इतर ठिकाणी आहेत। इथे मला प्रत्यक्ष हजर राहता आलं नाही, पण मी आत्ता बंदी बांधवांशी बोललो कार्यक्रमाच्या अनुषंगानं। त्याच्या अगोदर पवार साहेबांकडून मी माहिती घेतली। अतिशय आपापल्या क्षेत्रामध्ये ज्यांच्या पाठीशी अनुभव आहे, ज्यांना विषयाचं ज्ञान आहे, अशा तज्ज्ञ मंडळींनी मार्गदर्शन केल्यामुळं जे आम्हाला अपेक्षित फळ पाहिजे होतं ते मिळालं असं आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणवलं। पण याहीपेक्षा जो अनुभव आहे आमच्या पाठीशी, राज्यातल्या 54पेक्षा जास्त, आता 6 कारागृह आणखी नवीन वाढलेले आहेत, खुले कारागृह। 60 कारागृहामध्ये संपूर्ण राज्यात हे प्रेरणा आणि परिवर्तन कार्यशाळा आपण आयोजित करतो। प्रसाद अटक, संवाद मराठी लाईव्ह, खालापूर, रायगड। शेडूंग गावावर एकवीर आईचा आशीर्वाद असल्याचे बोलले जाते। गावातील रहिवासी सतीश खत्री यांच्या निवासस्थानी एकवीर आईचे स्थान असल्याने रायगड, मुंबईसह राज्यभरातून भक्तांची गर्दी असते। चैत्र शुक्लात एकवीर आईचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडतो। एकवीर आईचा पालखी सोहळा शुक्रवारी मोठ्या उत्साहात पार पडला। या निमित्ताने दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। आकर्षक फुलांनी सजवलेल्या पालखीमध्ये एकवीर आईची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली। पालखी गावातून फिरत असताना ठिकठिकाणी महिलांनी एकवीर आईची ओवाळणी करून दर्शन घेतले। राकेश कराडे, संवाद मराठी लाईव्ह, रसायनी। नवी मुंबईतील वहाळ गावात रामनवमीच्या पूर्वसंध्येला गीत रामायणाचे आयोजन करण्यात आले होते। मराठी घराघरात आणि मनामनात सुधीर फडके हे नाव अजरामर आहे। गीत रामायणातील गोडव्यापासून ते भावविभोर करून सोडणाऱ्या गीतातून मराठी मनामनावर बाबूजींनी राज्य केले आहे। मराठी हिंदी गीतांचे गायक आणि संगीतकार म्हणून त्यांनी ठसा उमटवला आहे। सलग 5 दशकाहून अधिक काळ त्यांच्या गीत आणि संगीताने कानसेनांना तृप्त केले आहे। महाराष्ट्राच्या घराघरात बाबूजी जाऊन पोचले ते गदिमांच्या गीत रामायणामुळे। या रामायणातील 56 गीतांसाठी त्यांनी दिलेले संगीत आणि केलेले गायन एक वेगळाच प्रयोग आहे। आज इथे वहाळ गावात गीत रामायणाचा कार्यक्रम श्री राहुल पाटील यांच्या पहिल्या पुण्यस्मरणानिमित्त पाटील कुटुंबियांनी आयोजित केला होता। आणि गावातले अनेक रसिक आज उपस्थित होते आणि सर्व अतिशय उत्स्फूर्त दाद देत होते। पण ह्याचं सर्व श्रेय गदिमा आणि बाबूजींना आहे। त्यांच्या अजरामर कलाकृती त्यांनी जी निर्माण केलेली आहे त्याचं श्रेय त्या दोघांचं आहे। मनोज भिंगारडे, संवाद मराठी लाईव्ह, पनवेल। बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।